सह्याद्रीवरील भेटीत बीएमसी निवडणुकांसाठी शिंदेंची शहांकडे 107 जागांची मागणी, मात्र शहांकडून शिंदेंना कोणतंही ठोस आश्वासन नाही, सूत्रांची माहिती. विजय शिवतारेंच्या कुटुंबातील जुना वाद चव्हाट्यावर. लग्न सोहळ्यात शिवसेना पुणे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव आणि मुलगा विनय यादव यांनी धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल. शिवतारेंची भाची केतकी शिंदे यांची फिर्याद दाखल. महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान विभागाचा रेड अलर्ट. महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा. मुसळधार पावसाने लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत. तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, त्यामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली. बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका. बार्शी तालुक्यातील तडवळे गावात घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी, संत्रा बागेसह कांदा पिकाचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान. राज्यात पावसाळ्यादरम्यान 8 जणांचा मृत्यू. राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अहवाल समोर. बचाव कार्यासाठी ठिकठिकाणी एनडीआरएफच्या 18 टीम तैनात. नवी मुंबईत मुसळधार पाऊस. एपीएमसी बाजारपेठेत फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. ग्राहक नसल्यामुळे फळं पडून. मृत्यूच्या दिवशी वैष्णवी हकवणीला सासरच्यांकडून मारहाण. वैष्णवीच्या अंगावर 29 जखमा, 15 जखमा मृत्यूपूर्वीच्या 24 तासांच्या आतील असल्याची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेतील महिला आघाडीनं हगवणींच्या घरावर शेण फेकलं. पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष रुपाली अल्हाटांच्या नेतृत्वात हे आंदोलन. वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांचा निषेध व्यक्त. ठाकरे बंधू एकत्र आले तरी दोघांची ताकद काय? एकाकडे 0 आमदार तर दुसऱ्याकडे 20. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे युतीच्या चर्चेवर नारायण राणे यांची टीका. मंत्री शिरसाटांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावरील आरोप मागे. हा आमचा घरगुती प्रश्न. प्रकरण पुढे वाढवायची गरज नाही. विवाहित महिलेची ही प्रतिक्रिया. फसवणूक आणि शारीरिक छळाचा केला होता आरोप. सावरकरांची बारिस्टर पदवी परत मिळण्यासाठी प्रयत्न. इंग्लंडमधील प्रशासनाशी आवश्यक पत्रव्यवहार करून पाठपुरावा करू, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही. नागपूर हिंसाचार प्रकरणी सूत्रधार फहीम खानचा जामीन अर्ज फेटाळला. फहीम खानवर देशद्रोहासह विविध गंभीर गुन्हे दाखल.